मंडळी, लहानपणापासून कधी वाढदिवस साजरे केलेच नाहीत, परंतु आता मुलं जसजशी मोठी होतील ना तसं वाढदिवस साजरे व्हायला लागलेत. त्यांनी त्यांच्याजवळ साठवलेलं पैशातलं गिफ्ट आणि खरं सांगायचं म्हणजे हे स्वतःहून त्यांनी घेऊन आलेले आहेत आणि मला रात्री 12 वाजता छान अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मला हे व्हिडिओ अपलोड करण्यामागचं कारण की यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ जे आहेत ते सेव्ह राहतात आणि ह्या ज्या काही गोड आठवणी आहेत त्या मला जतन करून ठेवायच्या होत्या, म्हणून मी ह्या चॅनलवरती व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत आहे. मैत्रिणींनो, खूप छान सुखद असा आनंदाचा हा क्षण होता. अर्ध्या झोपेतून उठवल्यानंतर ते हातानंच मी पॅकिंग जे आहे ना ते ओढायचा प्रयत्न करत होते आणि खरं सांगायचं म्हणजे मुलं माझी एवढी पण अशी मोठी नाहीत बघा. 15 वर्षाची मुलगी आहे आणि 10 ते 11 वर्षाचा माझा मुलगा आहे. त्या दोघांच्या प्लॅनिंगनं हे मला गिफ्ट आणलेलं आहे. त्यांना आता जिथून गिफ्ट आणायचं आहे तिथे गेल्यानंतर जे आवडलं किंवा जे काही चांगलं दिसलं ते घेऊन आलेले आणि मी त्यांना सांगितलेलं की लहानपणापासून आम्ही कधीच बड्डे केलेला नाही आणि गिफ्ट वगैरे काही देऊ नका. तुमच्या शुभेच्छाच ज्या काही आहेत ना त्या माझ्यासाठी खूप आनंद देणाऱ्या आहेत. जो काही तिने मेसेज लिहिलेला ना तो शेवटी मी स्क्रीनवरती लावलेला आहे बघा. गिफ्ट खोलताना जेवढी हसत होती त्यावेळी तो मेसेज वाचताना आनंदाचे अश्रू जे आहेत ना ते डोळ्यातून काही थांबत नव्हते. इतकं म्हणजे मला आनंद झालेला. बॉक्सचा आहे जो आहे ना तो इग्नोर करा आणि त्यामध्ये ज्या क्लिप्स असतात ना त्या मला तिने गिफ्ट केलेल्या आहेत. लास्ट बड्डेला पण मी तो व्हिडिओ अपलोड केलेला. एकच क्लिप जी होती ती मला तिने दिलेली आणि ती वर्षभर मी तीच वापरत होती, कारण अजूनही माझ्याजवळ आहे आणि आता तिला माहीत होतं की मम्मी आता दुसरं काय वापरणार आहे हे सुचत नव्हतं. आणि हे दुसरं गिफ्ट बघा, छान असं अंधार लाईट घालवल्यानंतर हे छान असं लावलेलं आहे बघा. खूप छान वाटत होतं हे गिफ्ट. आणि सकाळी उठल्यानंतर काय घेऊन आल्या बघा, हे फुलाचं झाड जे आहे हे घेऊन आलेलं आहे. आता कुंडीत लावायचं आहे. हे सकाळी उठल्यानंतर मला तिने गिफ्ट दिलेलं आहे आणि माझ्या भावाची मुलगी माझ्याकडे शिक्षणासाठी आलेली आहे. तर तिने बघा कितीही मुलांना सांगितलं की काही गिफ्ट वगैरे आणू नका, तर मुलं काही ऐकणारच नाहीत, कारण हे मला माहीत होतं. कारण मुलं म्हटलं की त्यांना जे करायचं आहे ते करतातच. सगळ्याच गोष्टी ऐकतील तर ते मुलं कसली. सो जितकी खोडकर आहे तितकीच ते प्रेमळही आहेत. आणि ही पर्स जी आहे ना मला खूप आवडलेली बघा. असं साधं सोप्या पद्धतीने मी बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा. माझी मुलगी मोठी झाली आहे आता, तितकी समजूतदार झालेली आहे आणि तिचा मेसेज वाचल्यानंतर आनंदाचे अश्रू जे आलेले तो मेसेज मी स्क्रीनवरती तुम्हाला तो दिसेलच.